एका शहरातील रेल्वे स्टेशनवर एक भिकारी राहत होता. तो येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेतील प्रवाशांकडे भीक मागून आपले पोट भरत होता. एक दिवस तो भीक मागत होता तेव्हा त्याला एक सूट बूट घातलेला उंच व्यक्ती दिसला. त्याने विचार केला, हा व्यक्ती फार श्रीमंत दिसतो, याला भीक मागितल्यानंतर हा मला जास्त पैसे देईल आणि तो त्या उंच व्यक्तीकडे भीक मागू लागला. भिकाऱ्याकडे बघून तो उंच व्यक्ती म्हणाला, तू नेहमी मागत राहतोस, कुणाला काही देतोस का? भिकारी म्हणाला, साहेब मी तर भिकारी आहे, भीक मागणे माझा धंदा आहे. माझी एवढी अवकात नाही, मी कुणाला काही देऊ शकेल. तो उंच व्यक्ती म्हणाला, तू जर कुणाला काही देऊ शकत नसेल तर तुला मागायचा अधिकार नाही. मी एक व्यापारी आहे, देणे घेणे यावरच माझा विश्वास आहे. जर तुझ्याकडे मला देण्याकरिता काही असेल तरच त्या बदल्यात मी तुला काही देऊ शकतो. एवढे म्हणल्यानंतर तो उंच व्यक्ती ट्रेनमध्ये बसून निघून गेला. इकडे भिकारी त्याने म्हणलेल्या गोष्टीबद्दल विचार करू लागला. उंच व्यक्तीने बोललेली गोष्ट भिकाऱ्याच्या मनाला लागली. भिकारी विचार करू लागला, भिकेमध्ये जास्त पैसा या कारणास्तवच मिळत नाही, कारण मी त्या बदल्यात कोणालाच काही देऊ शकत नाही. परंतु मी तर भिकारी आहे, कोणाला काय देऊ शकणार? परंतु किती दिवस लोकांना काही न देता मागत राहावे? खूप विचार केल्यानंतर त्या भिकाऱ्याने निर्णय घेतला, जो व्यक्ती त्याला भीक देईल त्या बदल्यात त्याला तो काही ना काहीतरी देणार. परंतु त्याच्या डोक्यात आता हा प्रश्न निर्माण झाला, तो स्वतःच भिकारी आहे, या भिकेच्या बदल्यात दुसऱ्याला काय देणार? या गोष्टीचा विचार करत करत 2 दिवस निघून गेले, परंतु त्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. तिसऱ्या दिवशी तो रेल्वे स्टेशनपाशी बसलेला होता, तेव्हा त्याची नजर एका फुलाच्या झाडावर पडली. अशा फुलांची झाडे स्टेशनच्या आजूबाजूला भरपूर प्रमाणात होती. त्याने विचार केला, आपण भिकेच्या बदल्यात लोकांना हे फूल दिले तर? त्याला तो स्वतःचा विचार पटला आणि त्याने तिथून काही फुले तोडली. आता तो ट्रेनमध्ये भीक मागण्याकरिता गेला. आता कुणीही त्याला जेव्हा भीक देत होते त्या बदल्यात तो त्यांना फुले देत होता. ती फुले लोक आनंदाने स्वतःकडे ठेवून घेत होते. आता भिकारी रोज फुले तोडून आणायचा आणि भिकेच्या बदल्यात लोकांना फुले द्यायचा. काही दिवसात त्याच्या लक्षात आले की लोक आपल्याला आता भरपूर प्रमाणात भीक देत आहेत. तो स्टेशनच्या आजूबाजूची सगळी फुले तोडून आणायचा. जोपर्यंत त्याच्याकडे फुले असायची तोपर्यंत त्याला भरपूर प्रमाणात भीक मिळायची. जेव्हा वाटून वाटून फुले संपून जायची तेव्हा भीक पण मिळत नव्हती. आता दिनक्रम असा सुरू झाला. एक दिवस तो भीक मागत होता तेव्हा त्याने पाहिले तो उंच माणूस ट्रेनमध्ये बसलेला आहे, ज्याच्यामुळे त्याला या भिकेच्या बदल्यात फुल देण्याची प्रेरणा मिळाली. तो ताबडतोब त्या व्यक्तीकडे गेला आणि भीक मागत म्हणाला, आज माझ्याकडे तुम्हाला देण्याकरिता काही फुले आहेत, तुम्ही मला भीक द्या, त्या बदल्यात मी तुम्हाला काही फुले देईल. त्या उंच व्यक्तीने फुलाच्या बदल्यात त्याला काही पैसे दिले आणि भिकाऱ्याने त्याला फुले दिली. त्या उंच व्यक्तीला ही गोष्ट खूप आवडली. तो म्हणाला, वाह, किती छान गोष्ट आहे, आज तू पण माझ्यासारखा एक व्यापारी झाला आहेस. इतके म्हणून फुल घेऊन तो उंच व्यक्ती आपल्या स्टेशनवर उतरला. परंतु त्या उंच व्यक्तीने म्हटलेली गोष्ट परत त्या भिकाऱ्याच्या मनाला लागली. तो सारखा त्या व्यक्तीने म्हटलेल्या गोष्टीबद्दल विचार करू लागला आणि खूप आनंदी होऊ लागला. त्याच्या डोळ्यात आता एक नवीन तेज निर्माण झाले. त्याला वाटू लागले की त्याला आता यशस्वी होण्याची एक गुरुकिल्ली प्राप्त झाली आहे, ज्याद्वारे तो आपले जीवन बदलू शकतो. तो ताबडतोब ट्रेनच्या खाली उतरला आणि उत्साहित होऊन आकाशाकडे बघू लागला आणि जोरात म्हणाला, मी भिकारी नाही, मी एक व्यापारी आहे, मी पण धनवान होऊ शकतो. लोकांनी जेव्हा त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्यांना वाटले हा भिकारी वेडा झाला आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून तो भिकारी त्या स्टेशनवर कधीच दिसला नाही. परंतु 6 महिन्यानंतर याच स्टेशनवरून 2 व्यक्ती सूट बूट घालून यात्रा करत होते. दोघांनी एकमेकाकडे पाहिले. त्यातील एकाने दुसऱ्याच्या हातात हात दिला. तो म्हणाला, तुम्ही मला ओळखलं का? दुसरा व्यक्ती म्हणाला, नाही, माझ्या मताने ही आपली पहिलीच भेट आहे. पहिला व्यक्ती म्हणाला, नाही, तुम्ही आठवण करा, तुम्ही लक्ष करा, आपली ही पहिली नाही तर तिसरी भेट आहे. दुसरा व्यक्ती म्हणाला, नाही, मला आठवत नाही, आपण 2 वेळेस केव्हा भेटलो होतो?
तेव्हा तो पहिला व्यक्ती हसला आणि म्हणाला, आपण पहिलेही 2 वेळेस ह्याच ट्रेनमध्ये भेटलो. मी तोच भिकारी आहे ज्याला तुम्ही पहिल्या भेटीतच सांगितले जीवनात काय करावे आणि दुसऱ्या भेटीत सांगितले मी वास्तविक मध्ये कोण आहे. दुसरा व्यक्ती हसला आणि अचंबित होऊन म्हणाला, हो मला आठवले, तू तोच भिकारी आहे ना ज्याला मी भीक दिली नव्हती आणि दुसऱ्या वेळेस तुझ्याकडून काही फूल खरेदी केले होते, परंतु आज या सुटाबुटामध्ये तू कुठे जात आहेस आणि आजकाल तुझे काय चालू आहे. पहिला व्यक्ती म्हणाला, हो मी तोच भिकारी आहे, परंतु आज मी एक फुलाचा व्यापारी बनलो आहे आणि त्या व्यापाराकरिताच मी दुसऱ्या शहरात जात आहे. काही वेळ थांबल्यानंतर तो परत म्हणाला, तुम्ही मला पहिल्या भेटीतच प्रकृतीचा असा नियम सांगितला, त्यानुसार आपल्याला तेव्हाच काही मिळते जेव्हा आपण दुसऱ्याला काही देतो. देण्या घेण्याचा हा नियम वास्तविक मध्ये काम करतो. माझ्या हे चांगल्या प्रकारे लक्षात आले, परंतु मी स्वतःला भिकारी समजत होतो. त्यापेक्षा जास्त मोठा विचार मी कधीच केला नाही आणि माझी जेव्हा तुमच्यासोबत दुसरी भेट झाली तेव्हा तुम्ही मला सांगितले मी एक व्यापारी झालो आहे. आता मला कळाले होते की मी आता भिकारी नसून व्यापारी आहे. माझ्या लक्षात आले लोक मला इतकी भीक का देत आहेत, कारण ते मला भीक देत नव्हते तर माझ्याकडून फुले खरेदी करत होते. सर्व लोक माझे फुले खरेदी करत होते कारण एवढे स्वस्त फुले त्यांना कुठे मिळणार होते. त्यांच्या नजरेत मी एक व्यापारी होतो, स्वतःच्या नजरेत मात्र भिकारी होतो. तुम्ही सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आले की मी एक छोटा व्यापारी आहे. मी ट्रेनमध्ये फुले वाटून जे पैसे जमा केले होते त्यातून भरपूर फुले विकत घेतली आणि फुलाचा व्यापारी बनलो. येथील लोकांना फुले फार आवडतात आणि त्यांच्या याच आवडीने मला एक फुलाचा व्यापारी बनवले. दोन्ही व्यापारी खूप आनंदी होते आणि स्टेशन आल्यानंतर सोबत उतरले. व्यापाराच्या गोष्टी कळत पुढे निघून गेले. मित्रांनो, या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळते. कहाणीतील उंच व्यापारी गिव्ह आणि टेकच्या नियमाला चांगल्या प्रकारे समजत होता. जगातील सर्व व्यापारी ह्याच नियमाचे पालन करून यशस्वी होतात. हाच नियम त्याने भिकाऱ्याला सांगितला. भिकाऱ्याने सुद्धा या प्राकृतिक नियमाचा अंगीकार केला आणि याचा असर त्याच्या जीवनावर पडला. त्याने आपले विचार बदलले म्हणून त्याचे जीवन बदलले. ही कहाणी आपल्याला हेच सांगते, जर आपण आपले विचार बदलले तर काहीही प्राप्त करू शकतो. जोपर्यंत आपण स्वतःला लहान समजत राहतो तेव्हा आपण नेहमी करता लहानच बनून राहतो. मोठे व्हायचे असेल तर आपल्याला आपले विचार बदलावे लागतील आणि स्वतःकरिता मोठा विचार करावा लागेल. कहाणीचा सार हाच आहे, आपल्या विचारातच आपल्या यशाचा मार्ग आहे. आपल्या विचारांना मोठे करा आणि बघा आपण कसे यशाच्या शिखरावर पोहोचतो.